ಚುನಾವಣಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ನೀಡಿದ ಭರವಸೆಗಳಲ್ಲಿ ಕೇವಲ ಒಂದನ್ನು ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಈಡೇರಿಸಿದ್ದು, ಇನ್ನುಳಿದ 9 ಆಗ್ರಹಗಳನ್ನು ಈ ಕೂಡಲೇ ಈಡೇರಿಸಬೇಕು ಎಂದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುಸ್ಲಿಂ ಸಂಘಟನೆಗಳ ಒಕ್ಕೂಟ ಆಗ್ರಹಿಸಿದೆ. ಕಲಬುರಗಿ ನಗರದ ಹಾಗರ್ಗ ಕ್ರಾಸ್ ಸಮೀಪದ ಸಭಾ ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುಸ್ಲಿಂ ಸಂಘಟನೆಗಳ ಒಕ್ಕೂಟದ ವತಿಯಿಂದ ಭಾನುವಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಹೇಳಿದ್ದೇನು ಮಾಡಿದ್ದೇನು ಮುಂದೇನು ವರದಿ ಹಾಗೂ ಆಗ್ರಹಗಳ ಪರಿಚಯ ಎಂಬ ಶೀರ್ಷಿಕೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಕರ್ನಾಟಕ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಅವರು ಭಾಗವಹಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಮೇ 16ರಂದು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾವೇಶ ಆಯೋಜಿಸಿದಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಹಿಜಾಬ್ ನಿರ್ಬಂಧವನ್ನ ಹಿಂಪಡೆದಿದೆ. ಆದರೆ ಇನ್ನುಳಿದ ಪ್ರಮುಖ ಭರವಸೆಗಳಾದ ಮುಸ್ಲಿಂ ಮೀಸಲಾತಿ, ಮರುಸ್ಥಾಪನೆ, ದ್ವೇಷ ಭಾಷಣಗಳಿಗೆ ಕಡಿವಾಣ, 10,000 ಕೋಟಿ ಬಜೆಟ್ ಹಂಚಿಕೆ, ಸೂಕ್ತ ರಾಜಕೀಯ ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ, ವಕ್ಫ್ ಭೂಮಿ ರಕ್ಷಣೆ ಹಾಗೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಗೋ ನಿಷೇಧ ಕಾಯ್ದೆ, ಮತಾಂತರ ನಿರ್ಬಂಧ ಕಾಯ್ದೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನ ಸೇರಿದಂತೆ ಇನ್ನಿತರೆ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಪೂರೈಸಿ ಈ ಕೂಡಲೇ ಬಾಕಿ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. हमारे मुतालबात नहीं बल्कि कांग्रेस गवर्नमेंट ने हुकूमत में आने से पहले अपने मैनिफेस्टो में जो भी वादे किए हैं उस पर एक भी अमल आवरी ना होने की सूरत में उन्हें याद दहानी करने की पेशकश की और इसके लिए कोशिश की। एक महीने तक भी इसका कोई असर ना होने की सूरत में नवंबर 2025 में उर्फी मुस्लिम वकूटा के जिम्मेदार ने कर्नाटक स्टेट से हर जिले से 2-4 आदमी को मधु किया, इनवाइट किया। हमने भी वहाँ पर शिरकत की। 17 जिले के लोग वहाँ पर हाजिर हुए। सभी लोगों ने मिलकर ये तय किया कि हुकूमत कर्नाटक में जो कांग्रेस गवर्नमेंट बनाई है, हुकूमत में आने से पहले जो वादे किए हैं वो भूल गए। हमें जरूरी है कि उन्हें याद दिलाना है। इसके लिए एक प्रेशर ग्रुप तैयार किया जाए, ये तय पाया। उसके बाद जनवरी 29 को बेंगलुरु में एक मीटिंग हुई जहाँ पर जितने भी सिद्धरामैया जी के गवर्नमेंट में मुस्लिम मिनिस्टर्स थे, MLCs ने उस मीटिंग में शिरकत फरमाई और उस वक्त भी तकरीबन 20 जिले के डिग्नेटरीज वहाँ पर मौजूद थे। तमाम मुस्लिम मिनिस्टर से तकरीबन 2.5 घंटे तक मीटिंग के बाद उन्होंने मान लिया कि हाँ हमसे कोताही हो रही है, कि आपका कहना दुरुस्त है। इंशाल्लाह हम सिद्धरामैया जी और हाईकमान बोलकर मिलकर हमारे जो मुतालबात या मैनिफेस्टो में जो भी बातें कही गई हैं उस पर अमल लाने के लिए हम प्रेशर डालेंगे। लेकिन 3-4 महीने गुजरने के बावजूद भी इस तरफ कोई भी तवज्जो नहीं किए, तो ऐसी सूरत में वजह से वो इलेक्शन हारे हैं, लिहाजा आपके ऊपर कार्रवाई होगी। ऐसा नहीं हुआ, कार्रवाई इसके ऊपर हुई, मुसलमान पर हुई। मुसलमान खामोश रहा, ना तारीफ किया, ना ही जो है वहां पर गया। जब वहां पर जाकर कायदीन अपना किरदार नहीं निभाए कांग्रेस के लीडर की हैसियत से, तो उनको उसका खामियाजा भुगतना पड़ा। आखिर क्यों? एक लीडर मुसलमान की जब आवाज उठाता है तो उसका वो शिकार क्यों बन जाता है? हमारा कर्नाटक राज्य मुस्लिम वकूटा से रिप्रेजेंटेशन का भी बहुत बड़ा सवाल है। आज आप देख रहे हैं कि 4 MLCs नामजद हुए। 4 MLCs को मौका दिया गया कि वो काउंसिल में नुमाइंदगी करें, उसमें से कोई मुसलमान को नुमाइंदगी का मौका नहीं मिला। राज्यसभा में एक को मौका दिया गया है। MLCs हम लोगों की डिमांड थी कि कम से कम 2 लोगों को मौका दिया जाए, नहीं दिया गया। 15 सीट आप देखिए कि पिछले इलेक्शन में मुसलमानों को दिए गए, उसमें से रेशो के हिसाब से सबसे ज्यादा रेशो मुसलमानों का बनता है, 10 सीट जीत कर लाए। लेकिन हमारी हिस्सेदारी एक मिनिस्टर, महज एक मिनिस्टर बनाया जाता है और खुश होने के लिए कहा जाता है। और ज्यादा से ज्यादा क्या होगा, पिछली अब जो नई तब्दीली आई है ये हुकूमत के अंदर, DK शिव कुमार जी चीफ मिनिस्टर बन गए हैं, तो पिछली हुकूमत के जो 2 मिनिस्टर थे उनको चेंज करके तब्दील करके 2 और मिनिस्टर बना दिए जाएंगे। 2 के अलावा 2 ही, 2 थे पहले, अब फिर 2 को ही मौका दिया जाएगा। आखिर क्यों? हमारे
रिप्रेजेंटेशन के हिसाब से, हमारे प्रोपोर्शनल रिप्रेजेंटेशन के हिसाब से कम हमें 5 मिनिस्ट्रीज को मिलनी चाहिए, वो मौका नहीं दिया जाता। इसके अलावा DK श्री कुमार जी, जब इलेक्शंस का मौका आया 2023 में 2B रिजर्वेशन को खत्म कर दिया गया, तो वो एक प्रेस कॉन्फ्रेंस ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಫಿರೋಜ್ ಖಾನ್, ಅಜೀಜ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್, ಸಲ್ಮಾ ಪಾಷಾ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಮುಸ್ತಾಕ್, ಸೈಹುಲ್ ಬಸ್ತಿ ಬಾಗಲಕೋಟೆ, ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫೀಕ್, ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಹುಸೇನ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ಕಲಬುರಗಿಯ ಮಣ್ಣೂರು ಮಲ್ಟಿ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಫಾರೂಕ್ ಮಣ್ಣೂರು ಸಾರಥ್ಯದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ವೈದ್ಯರಿಂದ ಉತ್ತಮ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ಮಣ್ಣೂರು ಮಲ್ಟಿ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸಿಗುವ ಚಿಕಿತ್ಸೆಗಳು: ಜನರಲ್ ಸರ್ಜರಿ, ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಸರ್ಜರಿ, ನ್ಯೂರೋ ಸರ್ಜರಿ, ಆರ್ಥೋಪೆಟಿಕ್ ಸರ್ಜರಿ, ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಸರ್ಜರಿ, ಗ್ಯಾಸ್ಟ್ರೋ ಸರ್ಜರಿ, ಆಕ್ವಾ ಸರ್ಜರಿ, ಗೈನಕಾಲಜಿ ಸರ್ಜರಿ, ಜನರಲ್ ಮೆಡಿಸಿನ್, ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್, ನ್ಯೂರೋ ಸರ್ಜರಿ, ಕಾರ್ಡಿಯಾಲಜಿ, ಹೆಮಟೋಲಜಿ, ಆಂಡೋಕ್ರಾಲಜಿ, ENT ಮತ್ತು ಅಫ್ತಾಲ್, ಜನರಲ್ ಫಿಸಿಷಿಯನ್, ಗೈನಕಾಲಜಿ, ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಡಿಸಿನ್, ಯೂರಾಲಜಿ, ನೆಫ್ರಾಲಜಿ, ರೇಡಿಯಾಲಜಿ, ಡಯಾಲಿಸಿಸ್, ಅಡ್ವಾನ್ಸ್ ICU ಮತ್ತು ಅಡ್ವಾನ್ಸ್ OT ಸೆಟಪ್, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಕ್ಯಾಸುಲಿಟಿ, ದಿನದ 24 ಗಂಟೆ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಟ್ರಾಮಾ ಸೆಂಟರ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಬಾರಾ ಹಿಲ್ಸ್ ಸರ್ಕಲ್, ರಿಂಗ್ ರಸ್ತೆ, ಕಲಬುರಗಿ. ಫೋನ್ ನಂಬರ್ 9538786108.